सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आदरणीय डॉक्टर गणेश नटराजन, लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, मान्यवर पाहुणे, उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि शासनातील उपस्थित प्रतिनिधी, आपले सर्व भागीदार, डोनर्स आणि विशेषतः येथे उपस्थित माझे सर्व युवा मित्रांनो, आपलं सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत। मला खरोखरच हर्ष होत आहे की मी आपली जे 10वी वर्षगाठ आहे वर्धापन दिवस निमित्त मी आपल्याला ऑनलाईन जोडत आहे। मित्रांनो, लाईट हाऊस म्हणजे दीपस्तंभ। तो जहाज चालवत नाही, वादळ थांबवत नाही, पण योग्य दिशा आपल्याला सगळ्यांना देतो। त्याचप्रमाणे लाईट हाऊस फाउंडेशननी आपले हजारो मुलांना ही दिशा दिलेली आहे एक स्वर्णिम भविष्य घडवण्याची। आपण लाईट हाऊस सोबत 2023 मध्ये MOU केला होता आणि त्या अनुषंगाने आपण ITI मुलुंड आणि ठाणे या सर्व मध्ये आपली सुरुवात झाली। आतापर्यंत लाईट हाऊस सोबत जी आपलं चांगलं परिणाम पार्टनरशिपचा झालेले आहे। जवळपास 4,500 मुलांना करिअर काउन्सिलिंग आणि 2,000 पेक्षा जास्त युवांना प्रत्यक्ष चांगली मोठी कंपनीजमध्ये नोकरी भेटलेली आहे। पण मला जे सर्वात जास्त लाईट हाऊस मॉडेलमध्ये जे काही आवडते आणि निश्चितच प्रेरणादायी मला वाटते ते आहे म्हणजे एक त्यांचा पर्सनलाइज्ड अप्रोच। त्यामध्ये प्रत्येक युवाला त्याच्या स्वतःच्या काही त्याचं स्वप्न आहे, त्याची काही स्ट्रेंथ्स आहे आणि त्यांना कसं घडवता येईल, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कशा आपल्याला निर्माण करता येईल, त्यांना जे काही रोजगारक्षम असण्यासाठी जे काही स्किल्स पाहिजे म्हणजे स्वतःची निर्णयशक्ती, स्वतःवर आत्मविश्वास, त्याची कम्युनिकेशन स्किल्स, डिजिटल स्किल्स या सर्वमध्ये आणि इंग्रजीची संभाषण करण्याची स्पोकन इंग्लिशची स्किल्स हे जे आपल्याला रोजगारसाठी लागतात, ही सर्व शिक्षणचे व्यतिरिक्त लाईट हाऊस त्यांच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देते। आणि आपलं जे काही विभागाचं काम आहे, आमचं जे विभाग आहे कौशल्य विकास, रोजगार आणि नाविन्यता विभाग, त्याच्यामध्ये पण आमचा हाच मॅन्डेट आहे की आपल्याला जे काही आपले जवळपास 1000 पेक्षा जास्त शासकीय आणि प्रायव्हेट ITIs आहे त्यांचे कोर्सेसचा आधुनिकीकरण करणे, इंडस्ट्रीसोबत, उद्योग समूहासोबत कोलॅबोरेशन वाढवणे, पार्टनरशिप्स वाढवणे आणि अप्रेंटिसेस आणि मुलांना ऑन द जॉब ट्रेनिंग करून त्यांना चांगले ते स्किल्ड वर्कफोर्स म्हणून उद्योगासाठी कौशल्य मनुष्यबळ म्हणून ते काम करू शकतात, हेच आपला मॅन्डेट आहे। आणि त्याच्याशिवाय आपण उच्च शिक्षणासाठी या मुलांकरिता आपण रतन टाटा स्टेट स्किल्स युनिव्हर्सिटी विद्यापीठ स्तरचे शिक्षणासाठी निर्मिती केलेली आहे। त्याशिवाय आपला जे बोर्ड आहे त्याचे मार्फत आपण जे काही प्रायव्हेट स्किल्स सेंटर आहे त्यांना आपण एफिलिएशन देतो, जेणेकरून त्यांच्यामध्ये गुणवत्ता राहतील आणि आपले महाराष्ट्राचे युवांना एक गुणवत्तापूर्ण शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य निर्मिती होऊ शकते। त्याशिवाय या काळात आपल्याला इनोव्हेशन्सची खूप गरज आहे, म्हणून आपण महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स आणि इन्क्युबेटर्सला आपण इन्सेंटिव्स देतो। त्यांच्यासाठी आपण अनेक प्रोत्साहन त्यांना देण्याची आपण योजना केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय कामगार जे आपली संघटना आहे त्यांचे जे अहवाल आहे, ज्याला आपण ILOचा रिपोर्ट बघतो, त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर जवळपास 13% युवांमध्ये बेरोजगारी आहे। आणि हे आव्हान त्याला जर आपल्याला तोंड द्यायचे असेल तर मित्रांनो, आपल्याला सोबत काम करावंच लागणार आहे। हे मोठं आव्हान आहे ज्याच्यामध्ये जी आपली समाजाचे सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आहे, त्याच्याशिवाय आपली तज्ञ मंडळी आहे, उद्योग आहे आणि शासन
यांना सगळ्यांना मिळून या आव्हानाला आपल्याला आपले संकल्प शक्ती आणि नियोजनबद्ध पद्धतीने याला हाताळायचं आहे. आणि म्हणून हे जे लाईट हाऊस कम्युनिटीचं जे फाउंडेशनचं जे मॉडेल आहे ते याच संकल्पनावर काम करतो आणि हे चांगलं आणि रेप्लिकेबल म्हणजे त्याला स्केलिंग आपण करू शकतो अशी माझी धारणा आहे. आणि हे त्यांनी जे चांगलं काम आत्ता दाखवलेलं आहे विविध राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं विस्तारीकरण व्हावं आणि ते खूप मोठे स्केलवर आपले युवांना चांगला स्वर्णिम संधी त्यांच्या मार्फत मिळू शकणार अशी मी शुभेच्छा देते आणि आशा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.